नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी पुन्हा ऑफिसमध्ये येते. त्याच वेळेला मंजूताई या समोरून चालत विचारतात की काय गं ईश्वरी, अगं तू इथे ऑफिसमध्ये? अगं तुला तर सरांनी जायला सांगितलेलं ना, काय झालं अचानक? तेव्हा मग ती म्हणते की हो मंजूताई, हो मला मगाशी सर खूप भडकले होते. ते भडकूशन मला म्हणाले की आता या ऑफिसमध्ये पाय पण ठेवायचा नाही आहे. तितकं मला कळलं, परंतु माझ्या लक्षात आलं बाहेर गेल्यावर की माझं जे सामान आहे ना ते इथेच ऑफिसमध्येच राहिलं आहे. म्हणून मी माझं सामान परत लेण्यासाठी इथे आले. मग त्यावेळेला मग मंजू म्हणतात की हो हो अगं तुझं सामान मलाही लक्षात नाही, तिथेच मी कॅन्टीनमध्ये ठेवलं आहे. मग आता ती म्हणते की हो हो मग मी त्याच्यासाठीच घेण्यासाठीच आले. त्याच वेळेला आता तिला इशू विचारते की काय हो मंजूताई, प्रेझेंटेशन झालं आहे का? मग मंजूताई म्हणतात की नाही, अजून प्रेझेंटेशन सुरू झालं नाही, मी आताच कॉफी देऊन आली आहे. खूप छान तयारी झालेली आहे प्रेझेंटेशनची. तेव्हा मग इशू म्हणते की मग मला सांगा, सगळं काही छान तयार केलं आहे का? कशी तयारी झाली आहे? तेव्हा ती म्हणते की हो अगं आत्ताच मी मगाशी जाऊन आले. ते जे पुतळे आहेत ना ते किती सुंदर तयार करून ठेवलेत. त्या मॅनिक्युन्स आहेत ना त्यांना छान अशा साड्या नेसवल्यात आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे पारंपरिक पेहराव्याप्रमाणे दागिने पण घातलेले आहेत. खूप सुंदर दिसत आहेत ते. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की हो मला ना खरंच बघण्याची इच्छा होती, इतकं सुंदर तयार केलं आहे का त्यांना? तेव्हा मग मंजू शांत होते, कारण तिला अर्णवचा राग माहिती असतो. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की मी फक्त त्यांना बघेन, लांबून बघेन, बाकी काहीच करणार नाही त्यांना. मला फक्त बघायचं होतं. त्यावेळेला मला सामान घेईपर्यंत वेळ आहे ना. तेव्हा मंजू म्हणते की बरं एक काम कर, मी तुझं सामान आणते, तू जाऊन बघ किती छान तयार केले ते. मग त्यावेळेला ईश्वरी म्हणते की बघू तरी दे, या भडकुचनने काय तयारी केली आहे ती. त्याच वेळेला इथे अर्णव आता आकाशला विचारत असतो की ते मॅनिक्युन्स रेडी आहेत ना, सगळी तयारी व्यवस्थित आहे ना? त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की येस दादा, सगळी काही तयारी झालेली आहे, सगळं व्यवस्थित तयार केलं आहे आपण. मग नंतर लावण्य म्हणते की येस यार डोंट वरी, त्या मॅनिक्युन्स रेडी आहेत. त्यांना त्यांच्या गेटअपप्रमाणे छान साडी नेसवली आहे, त्याचप्रमाणे त्यांना गेटअपप्रमाणे छान लुक दिली आहेत. हेअरस्टाईलिस्ट त्याप्रमाणे त्या मॅनिक्युन्सला मेकअप वगैरे सगळं काही करून झालेलं आहे. डोंट वरी, दे आर टोटली महाराष्ट्रीयन ब्राईड्स. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की बरं ठीक आहे, ओके, असं म्हणून आता AR तिकडून निघून जात असतो. आणि लावण्या तो गेल्यानंतर विचार करत असते की सो सॉरी वल्लरी मामी. त्यांना मोठं वाटत होतं की काही झालं तरी AR हे प्रेझेंटेशन करू शकत नाही, परंतु हां काय झालं, ARच प्रेझेंटेशन करणार आहे. काय तर म्हणे मार्क माय वर्ड्स, उगाचच काहीतरी बोलायचं आपलं. आणि मग वल्लरीच्या बाबतीत तिला राग येत असतो, कारण वल्लरी पुन्हा एकदा तिच्या तोंडावर पडलेली असते. आणि या सगळ्याचा आनंद मात्र खूप जास्त लावण्याला झालेला असतो, कारण तिचा अर्णवच प्रेझेंटेशन देणार असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजणं जे ऑफिसचा स्टाफ असतो तो ती ज्वेलरी बघत असतो आणि मॅनिक्युन्स त्यांचे रेडी करून झालेले असतात. मग आता ती म्हणते की चल आता आपण थोडी कॉफी घेऊया, असं म्हणून ते आता तिथून बाहेर निघून जात असतात. आणि AR सर आता तयारी करतच असतील. ऑलमोस्ट अर्ध्या तासामध्ये आपलं प्रेझेंटेशन सुरू होणार आहे. आणि ते आता तिथून रूममधून बाहेर जात असतात. समोरून ईश्वरी येते आणि त्यांना धडकणार असते. तेव्हा मग ती मॅम म्हणते की हे ईश्वरी, अरे काय तुझं इकडे, तुला सांगितलं होतं ना AR सरांनी की ऑफिसमध्ये यायचं नाही, मग तू इथे काय करतेस? असं म्हणून ते तिला चिडवून तिथून निघून जाते. आणि नंतर ईश्वरी जे तिचं काम असतं ते करण्यासाठी आलेली असते. आता ईश्वरीची नजर त्या मॅनिक्युन्सवर जाते आणि त्यांनी ज्या प्रकारे छान छान असे दागिने आणि साड्या नेसलेल्या असतात आणि ते पुतळे पाहून ईश्वरीला आता खूप आनंद होतो. आणि ती अगदी डोळे भरून ते सगळे मॅनिक्युन्स पाहत असते आणि त्याने तिला खूप बरं वाटत असतं. आता ती दुसरी साडी बघते, तर त्या दुसऱ्या निळ्या रंगाच्या आणि गुलाबी रंगाच्या साडीमधल्या ज्या मॅनिक्युन्सने छान कोल्हापुरी साज घातलेला असतो आणि ठुशी, ती म्हणते की वा एकदम बढिया आहेत, ह्या तर अगदी अप्सरा आल्यात स्वर्गातून, असं म्हणून ती पुढे पुढे येऊन दुसरी स्टॅच्यू बघते. आणि नंतरची जी ब्राईड असते ती अगदी महाराष्ट्रीयन वधूसारखी असते आणि अगदी महाराष्ट्रीयन नवरी दिसत असते आणि तिने चंद्रकोर घातलेली असते आणि छान असे मोत्याचे पारंपरिक दागिने असं सगळं घातलेलं असतं. मग आता हे पाहिल्यानंतर ती म्हणते की वा, अगदी तयारी तर मॅनिक्युन्सची बढिया करून घेतली या भडकुचनने. नंतर मग ती तिकडे सगळा पसारा असतो तो आवरत असते आणि म्हणते की हे काय, हे दागिने इथे ठेवलेत, त्याच्याबरोबर हे
कॉफीचे मग वगैरे इथे कशासाठी ठेवले आहेत? नुसता पसारा करून ठेवल्यात. बिचाऱ्या मंजूताई एकटी काय काय आवरणार? जाऊ दे, मी मदत करते असं म्हणून ती आता तो कॉफीचा ट्रे घेते आणि त्याच्यामध्ये मग ठेवू लागते आणि तिकडचा सगळा काही पसारा ती आवरून ठेवते. त्यानंतर मग ईश्वरीच्या लक्षात येतं की ही जी पुतळा आहे त्यामध्ये काहीतरी मला मिसिंग वाटतंय. नक्की काय कमी वाटतंय असं म्हणून ती आता ते बघत असते. त्याच वेळेला तिचं लक्ष हे तिच्या चेहऱ्याकडे जातं आणि तिच्या चेहऱ्यावर नथच नसते. ती म्हणते की काय, ही तर महाराष्ट्रीयन नवरी आहे आणि हिला सगळा गेटअप छान दिला आहे, परंतु हिच्या नाकात मोत्याची नथच नाही आहे. नाही नाही, ही तर खूप चुकीची गोष्ट आहे. हिला नथ घातली तर हिचं सौंदर्याला तर आणखीनच खुलून दिसेल. मग दिसशील तू महाराष्ट्रीयन सुंदरी असं म्हणून ती आता नथ शोधू लागते. तर एका ज्वेलरी बॉक्समध्ये तिला नथ सापडते. म्हणून आता ईश्वरी ती नथ हातात घेते आणि म्हणते की आता हिला नथ घातली तर ही एकदम बढिया दिसून येणार आहे, हो की नाही असं म्हणून ती आता त्या मॅनिक्युअरला नथ दाखवते आणि म्हणते की चल, आता ही नथ तुझ्या नाकात मी घातली ना तर मग बघ तुझं सौंदर्य किती बढिया दिसणार असं म्हणून आता ती तिच्या नाकामध्ये नथ घालायला जाणार. तेवढ्यातच आता ते मॅनिक्युअर डगमगायला लागतं आणि ते आता पडेल की नाही अशा अवस्थेतच असतं. म्हणून एकदा पुन्हा ती त्या मॅनिक्युअन्सला धरते आणि ईश्वरी एका हाताने धरून दुसऱ्या हाताने जेव्हा नथ घालायला जाणार तेव्हा तो पुतळा खाली पडतो आणि त्याच्या बाजूला असलेले सगळे पुतळे हे धड धड खाली पडतात आणि खूप मोठ्याने आवाज होतो आणि सगळे पुतळे एकामागोमाग एक खाली पडतात. ईश्वरीला इथे आता धक्का बसलेला असतो. हे काय करून बसली, आता काय करू असा प्रश्न तिच्यासमोर उपस्थित होतो. आता त्यानंतर एक पुतळा बाकी असतो. तो एक पुतळाही आता नंतर थोड्या वेळाने खाली पडतो. लावण्या आता त्या आवाजाने धावत धावत येते आणि म्हणते की काय चाललं इकडे आणि व्हॉट इज दिस, हा सगळा काय मेस आहे. तर इथे प्रत्येक पुतळ्याचं मुंडकं निघालेलं असतं. त्याचप्रमाणे त्याचे जे हात असतात ते देखील त्यांच्या खांद्यापासून वेगळे झालेले असतात. असं प्रत्येक पुतळ्याची बेकार अशी हालत झालेली असते. तेव्हा लावण्य येते आणि म्हणते की ईश्वरी, व्हॉट इज दिस, व्हॉट आर यू डुईंग हिअर, काय चाललं आहे काय तुझं इथे. त्यावेळेला मग आता त्या आवाजाने ती सगळं गाव गोळा करते. तिथे अर्णव आणि आकाश देखील आलेला असतो. ईश्वरी ती काय करतेस तू, व्हॉट इज दिस मेस असं म्हणून तो तिला ओरडतो आणि त्यानंतर लावण्य म्हणते की बघ ना यार, हिने काय करून ठेवलं आहे ते. अरे किती इथे पसारा करून ठेवला आहे. अरे आपण केलेल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरून ठेवलं या मुलीने. काय करायचं या मुलीचं असं म्हणून आता ती तिच्यावर खूप जास्त भडकलेली असते. त्यानंतर मग आता अर्णव पण चिडलेला असतो. अर्णव बोलतो की ईश्वरी, काय चाललं हे तुझं, हे तू काय केलं आहेस. आणि त्याला आता खूपच जास्त राग आलेला असतो. त्याच्या डोळ्यामध्ये अगदी रक्त उतरून आलेलं असतं, इतका राग त्याला आलेला असतो. आता ईश्वरी ही घाबरते. आता अर्णव काय बोलणार याची तिला खूप भीती असते. आता अर्णव तिला म्हणतो की मिस ईश्वरी देसाई, काय आहे हे, आणि सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे तू इथे काय करतेस. तुला सांगितलं होतं आज ऑफिसमध्ये यायचं नाही, तरीही तू मला सोडण्यासाठी आलीस, परंतु या रूममध्ये तू काय करतेस, माझ्या मॅनिक्युअन्सच्या रूममध्ये, जिथे मी प्रेझेंटेशनची सगळी काही तयारी करून ठेवली आहे, आणि तू इथे काय करतेस असा प्रश्न आता तो विचारतो. त्यावेळेला मग आता त्याच्यावर आकाश काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु आता रागाच्या कंट्रोलच्या बाहेर अगदी अर्णव गेलेला असतो. आणि आता ईश्वरी म्हणते की काय केलं आहेस तू ईश्वरी, मला कळत नाही आहे. अगं इतकी सगळी मेहनत, तुला यातलं काहीतरी कळतं आहे का, काय केलंस तू हे, व्हॉट इज दिस असं म्हणून आता ती तिच्यावर खूप जास्तच ओरडत असते. तेव्हा मग अर्णव ते पुतळे बघतो आणि त्याच्या हातामध्ये त्या म्हणजे पुतळ्याचं एक मुंडकं घेतो आणि ते चेहरा घेऊन तो आता म्हणतो की तू काय केलं आहेस ते माझं मला माहिती नाही आहे, पण तू इथे माझं नुकसानच करण्यासाठी आली आहेस. काय करतेस तू. अगं तुझं आत्तापर्यंत तू केलेलं नुकसान कमी होतं का, जे आता आणखीन तू नुकसान करायला इथे माझं आली आहेस. अगं आजपर्यंत तू किती नुकसान केलं आहेस. त्यावेळेला लावण्य म्हणते की $50 मिलियन डील होती आजची. $50 मिलियन तुला कळतात का किती आहेत ते, आणि तेही तू आज लॉसमध्ये टाकलं आहेस आम्हाला. तेव्हा मग अर्णव ओरडतो आणि म्हणतो की ईश्वरी, मला हे चालणार नाही, मी अजिबात हे सगळं खपवून घेणार नाही. मला या सगळ्यावर अर्धा तासाच्या आत सोल्युशन हवं आहे. आणि जोरात तो जो मॅनिक्विनचा पुतळ्याचा मुंडकं असतं तो जोरात जमिनीवर आपटतो आणि त्याचा आवाज झाल्यामुळे ईश्वरी खूप घाबरते. ईश्वरी ही पटकन बाजूला होते आणि त्याच वेळेला आता अर्णव तिला म्हणतो की मला काही माहिती नाही. हे बघ, तू जे काही माझं नुकसान केलं आहेस ना ते आत्तापर्यंत खूप होतं. आता याच्यापेक्षा जास्त नुकसान मी आता बेअर करू शकणार नाही. म्हणून आता मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे, ते म्हणजे हे आता नुकसान तू कसं भरून काढशील, व्हॉट एव्हर, आय डोंट नो.
तू काही कर, याच्यावर सोल्युशन काढ, परंतु पुढच्या अर्ध्या तासामध्ये मला हे सगळं मेस व्यवस्थित हवं आहे. मला प्रेझेंटेशन करायचंच आहे. काही झालं तरीही हे प्रेझेंटेशन मला करायचं आहे आणि जर तू हे करू शकली नाहीस तर लक्षात ठेव, मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन. माझं हे जे काही नुकसान झालं आहे ना, त्या बाबतीत मी तुला ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात देईन. अँड आय मीन इट. यातला एक ना एक शब्द खरा आहे आणि ते मी खरं करून दाखवणार. जर तू माझं नुकसान भरून काढलं नाहीस तर मी हे नक्कीच करणार, असं आता तो तिला बोलतो. आणि हे ऐकल्यामुळे ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते की मी आता काय करू, हे गणूपप्पा अशी मनातल्या मनात ती देवाचा धावा करत असते. परंतु अर्णव म्हणतो की तू काही कर, पण मला लवकरात लवकर मला माझं काम झालं पाहिजे. डू यू गेट दॅट? काही कर, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तेव्हा लावण्य म्हणते की हे बघ आता ईश्वरी, तू अजिबात यातून वाचू शकणार नाहीस. आत्तापर्यंत तुला खूप चान्स मिळाले, देवाने तुला खूप जास्त चान्स दिलेत या सगळ्यातून वाचण्यासाठी आणि अर्णवच्या आयुष्यात राहण्यासाठी. परंतु आता नाही. आता तुला या ऑफिसमध्ये राहताच येणार नाही. आता तुला देवही काही मदत करू शकणार नाही, कारण तू या हाफ अँड हारमध्ये काहीच करू शकणार नाही आहेस. आय नो व्हेरी वेल दॅट. असं म्हणून आता लावण्य तिच्यावर खूप चिडते आणि म्हणते की हे जे काही ARचं नुकसान झालं आहे ना, हे नुकसान तुला आयुष्यात भरून देता येणार नाही. आणि ती खूप चिडचिड तनतन करत तिकडून पाय आपटत निघून चाललेली असते आणि तिच्याबरोबरची जी तिची असिस्टंट असते ती देखील निघून जाते. आता मात्र इथे ईश्वरीला खूप पायाखालची जमीन हादरते. ईश्वरी म्हणते की हे सगळं काय आहे, आता मी काय करू? तिथे पडलेले सगळे पुतळे, त्यांचे वेगळे झालेले धड अवयव सगळं बघतच राहते आणि समोर बघते तर समोर सगळे दागिने असतात. तिला मनातून असं वाटत असतं की मी काय केलं, कुठल्या मुहूर्तावर इथे आले आणि या मॅनिक्विनला मी नथ घालायला आले आणि हे सगळं घडून बसलं. आता ईश्वरी पुन्हा एकदा स्वतःच्या नशिबालाच दोष देऊ लागते. ती म्हणते की हे काय चाललं आहे सगळं माझ्या आयुष्यात? मी कधीही काही चुकीचा विचार करून इथे आले नव्हते, परंतु तरीही माझ्यासोबत असं का घडतं आहे? हे मी खूप चांगल्या मनाने केलं, परंतु असं का होतं आहे? असं म्हणून ती खूप रडत असते आणि अर्णवचा शब्द तिला आठवत असतो की जर अर्ध्या तासामध्ये याच्यावरून तू सोल्युशन काढणार नाहीस तर मात्र मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि यातला एक आणि एक शब्द मी खरा करून दाखवेन. आता ईश्वरी ही स्वतःची खांद्यावर बॅग घेते आणि काहीतरी सोल्युशन शोधायचं म्हणून ती तिच्या आता डेस्कजवळ येऊन बसते आणि तिथेच ती आता रडत असते आणि तिला काहीच कळत नसतं. समोर गणूबाप्पाची मूर्ती असते. ती म्हणते की हे गणूबाप्पा, काय करू मी? अरे मी इथे आलेच नव्हते खरं तर. या सगळ्यापासून मला राम राहायचं होतं, परंतु तरीही या सगळ्या गोष्टी माझ्या हातून का घडतात? जाणून बुजून नाही करत मी हे सगळं, परंतु नकळतपणे या सगळे नुकसान माझ्याकडून सरांचं का बरं होतं? इतकी मोठी डील आहे सरांची आणि जर माझ्यामुळे आज सहनच होणार नाही त्यांना. तेव्हा मग ती रडत उभी असते आणि मंजुताई येतात. मंजुताई विचारतात की अगं ईश्वरी, काय झालं? तू इथे अशी रडत उभी काय आहेस? म्हणजे काय झालं आहे नेमकं? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मंजुताई, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, मी तो पुतळा बघण्यासाठी जाते. मी तो पुतळा बघायला गेले आणि तिथे सगळं काही व्यवस्थित ठेवलं, परंतु त्या पुतळ्यामध्ये एका पुतळ्यात नऊवारी नेसलेलं मॅनिक्विन होतं. त्याला मी नथ घालण्यासाठी म्हणून गेले, परंतु ती नथ घालायला गेले आणि सगळे मॅनिक्विन्स खाली आपटले आणि सगळं काही तिथे पसारा झालेला आहे. आता अर्णव सरांना अर्ध्या तासात प्रेझेंटेशन हवं आहे. काय करायचं काहीच कळत नाही आहे. ईश्वरी म्हणते की ताई, तुम्ही मला प्लीज मदत कराल का? तेव्हा ती म्हणते की तुला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मी कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार आहे. बोल, मी काय मदत करू? तेव्हा ईश्वरी म्हणते की खरं तर मला तुमची नाही, सगळ्या स्टाफची मदत लागणार आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की चला, तुमच्या सगळा जो स्टाफ असेल त्याची मला मदत लागेल, प्लीज चला. असं म्हणून आता ती गणूबाप्पाचा आशीर्वाद घेते आणि तिथून पटापट निघते. त्यानंतर आता इथे जे फॉरेन डेलिगेट्स असतात ते प्रेझेंटेशनची वाट बघत असतात आणि लवकरात लवकर प्रेझेंटेशन व्हावं अशी त्यांची इच्छा असते. आणि नंतर अर्णव हा समोर जाऊन स्टेजवर उभा असतो. तेव्हा मग आता ते एक फॉरेन डेलिगेट म्हणते की मिस्टर AR, आपलं प्रेझेंटेशन सुरू व्हावं अशी आमची इच्छा आहे, कारण वेळ निघून गेलेला आहे. ठरलेल्या वेळाप्रमाणे प्रेझेंटेशन आता चालू व्हायला हवं होतं. त्यावेळेला अर्णव म्हणतो की येस, मी सगळ्यांना विनंती करतो की आजचं जे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन, असं म्हटल्यावर तिथे आता अर्णव म्हणतो की आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, जे प्रेझेंटेशन रेडी करण्यात आलं होतं त्या प्रेझेंटेशनमध्ये. तेवढ्यातच आता अर्णव सर, 1 मिनिट थांबा, असा अर्णवला लांबूनच आवाज येतो.
तेव्हा मग अर्णव तिथेच थांबतो आणि तो आवाज ईश्वरीचा असतो हा बरोबर आकाशने परफेक्ट ओळखलेला असतो. आता लगेच अर्णवला ती सांगते की अर्णव सर, आजचं प्रेझेंटेशन होणार आणि आत्ताच होणार आहे. प्लीज तुम्ही तुमच्या जागेवर बसून घ्या, ही तुम्हाला विनंती आहे. असं म्हटल्यावर आता अर्णवला चीड येते, कारण ईश्वरीने पुन्हा एकदा काही घोळ घालून ठेवला आहे का असं त्याला वाटत असतं. कारण ईश्वरी पुन्हा काहीतरी करणार हे त्याला ठाऊकच असतं, म्हणून तो चिडलेला असतो. परंतु ईश्वरी ही त्याला रिक्वेस्ट करते आणि तिला एक लास्ट चान्स म्हणून अर्णव हा समोर जाऊन बसतो आणि ईश्वरी आता काय प्रेझेंटेशन देणार आहे हे तो आता बघत असतो. त्यानंतर मग आता लावण्या मान खाली घालूनच त्याने म्हणते की ही नेमकं आता काय करणार आहे. तिकडे इतका मोठा पसारा घालून ठेवला आहे, आता या फॉरेन डेलिगेटसमोर ही काय मान खाली घालायला लावणार आहे काय माहिती, अजून काय काय हिच्यामुळे आम्हाला बघायला लागणार आहे असं म्हणून ती वैतागत असते. त्याच वेळेला इथे आता अर्णवला सगळा झालेला मेस आठवतो आणि या सगळ्या मेसमधून ही मुलगी आता काय करणार आहे असा प्रश्न त्याच्यासमोर आलेला असतो. त्याच वेळेला आता समोर ईश्वरी ही लाईट्स ऑफ करते. सगळे लाईट्स आता ऑफ झालेले असतात. त्यावेळेला जे फॉरेन डेलिगेट्स आहेत ते एकमेकांकडे बघत असतात. आता लावण्य म्हणतच म्हणते की हे काय चाललं आहे या ईश्वरीचं, हिला काही कळतं आहे की नाही, अरे डेलिगेट्स आहेत. त्यावेळेला मग आता ती समोर उभी असते, तिच्यावर पूर्ण फोकस मारण्यात आलेलं असतं आणि ती हात जोडून सर्वांसमोर असते. त्यावेळेला ज्या फॉरेन डेलिगेट्स लेडीज असतात त्या समोरच तिला बघून म्हणतात की वाव, शी इज व्हेरी ब्युटिफुल, गॉर्जियस असं म्हणून आता ते तिचं कौतुक करायला लागतात. ईश्वरी आता हात जोडून त्यांच्यासमोर उभी असते आणि तिने एक सुंदर असं निखळ स्माईल दिलेलं असतं आणि त्यांच्यासमोर ती नमन करून उभी असते आणि ते पाहून आता सगळे जे फॉरेनचे क्लायंट्स असतात ते खूप खुश झालेले असतात आणि तिच्या पेहरावाकडे बघतच राहिलेले असतात. त्यानंतर मग आता ती जेव्हा समोर येते तिच्याबरोबर आणखी एका मॉडेलवर फोकस टाकण्यात येतो. असं करून एक मॉडेलवर फोकस टाकण्यात आलेला असतो आणि हे सगळं आता अर्णव बघतच राहतो. आता त्यानंतर ज्या ग्रीन साडीमधल्या मॅनिक्विनला साडी नेसवलेली असते ती मुलगी आता समोर असते. त्याचप्रमाणे नंतर दुसरी जी महाराष्ट्रीयन ब्राईड जी नवरी तयार करण्यात आलेली असते तिच्यावर देखील फोकस मारण्यात येतो. त्यानंतर मग दुसऱ्या ब्लू आणि लाल साडीमधली मुलगी जिला छानपैकी कोल्हापुरी साज घातलेला असतो तिच्यावर फोकस मारण्यात येतो. नंतर जिला मँगलोरी साडी नेसवण्यात आलेली असते ती अशी सगळ्या ब्राईड्सवर आता एक करून फोकस मारण्यात आलेला असतो. सगळेजण आता छान असे सुंदर दिसत असतात आणि त्यांच्यासमोर हात जोडून असते ईश्वरी आणि प्रत्येक ब्राईडला ती रिप्रेझेंट करत असते. आणि हे सगळं पाहून आता ईश्वरी पकडून 5 जणं ज्या छान साड्यांमध्ये तयार झालेले आहेत ते पाहून आता सगळ्यांना खूप छान वाटत असतं. नंतर मग वेट फॉर अ सेकंड असं म्हणून आता ईश्वरी ही त्या सगळ्यांना तिथून वॉक करायला सांगत असते आणि जो प्रेझेंटेटर असतो तो इंग्लिशमध्ये त्याचं स्पीच द्यायला सुरुवात करतो. परंतु आता ईश्वरी बोलायला जाणार तेवढ्यात तो तिला अडवतो. म्हणूनच ती फॉरेन क्लायंट असते ती म्हणते की प्लीज यू कॅन वेट, प्लीज लेट हर टॉक असं म्हणून आता तिला आता बोलण्याची संधी दिली जाते. लावण्य पटकन आता डोळे फिरवते. नंतर ईश्वरी बोलायला सुरुवात करते की हे आहे आपली भारतीय संस्कृती, ही आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये असे सगळे छान तयार होतात आणि सगळ्यांसमोर नमन करत असतात. आणि यांनी या ज्या मुलींनी या ज्या साड्या नेसल्या आहेत त्या आमच्या भारताची महाराष्ट्राची संस्कृती दाखवत आहेत आणि ह्या फक्त ह्या साड्या नेसून त्यामध्ये जो काही रंग, जो काही पेहराव आहे त्यामध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या आजीची माया, आईचं प्रेम आणि बहिणीचं कौतुक देखील केलं जात असतं. आणि असं करून त्यांच्या ह्या सगळ्या अदा या सगळ्या पेहरावामध्ये लपलेल्या असतात. हा फक्त रंग किंवा साडीचा कलर किंवा पेहराव नाही, तर हे सगळं खूप अगदी सुंदर पद्धतीने प्रेझेंट करण्यात आलेलं असतं. आणि हा जो काही गेटअप आहे त्यातून आम्ही आमची महाराष्ट्राची संस्कृती प्रदान करतो आणि त्यांना या वेगवेगळ्या साड्यांची कुशलता दाखवण्याची जागा मिळते. आणि साडीमध्ये असं म्हणतात की सगळ्यात सुंदर स्त्री ही त्या साडीमध्ये दिसते, कारण साडीमध्ये स्त्रीचं सौंदर्य हे अधिकच खुलून आलेलं असतं. स्त्री ही कुठल्याही दुसऱ्या पेहरावात सुंदर दिसत नाही जितकी ती साडीच्या पेहरावात दिसते असं आता ती सगळ्यांसमोर सांगते. त्याच वेळेला आता ईश्वरी ही अर्णवला ओवाळण्यासाठी म्हणून आलेली असते आणि ती त्याला जेव्हा तो नाम ओढायला जाते तो तिला नकार देतो आणि रागाने बघत असतो.
त्याचप्रमाणे ज्या 4 मुली असतात त्या बाकीचे जे फॉरेनचे 4 क्लायंट असतात त्यांना नाम ओढून त्यांच्या अंगावर अक्षता टाकत त्यांची ओवाळणी करत असतात. अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने ते हे सगळं करत असतात. आणि अर्णवला हे सगळं आठवतं जेव्हा तो ईश्वरीला म्हणालेला असतो की तू हे जे सगळं काही करतेस ना, केलं आहेस ना, त्यामुळे पुढच्या अर्ध्या तासात जर तू हे काही कंप्लीट केलं नाहीस, याच्यावर जर काही सोल्युशन काढलं नाहीस, तर मात्र तुला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि मी हे काही खोटं बोलत नाही आहे, यातला शब्द आणि शब्द खरा आहे, असं अर्णव आता तिला म्हणतो. हे सगळं आता ईश्वरीला आठवत असतं आणि ईश्वरीला त्या सगळ्याचा खूप राग येत असतो. कारण अर्णवने तिला शेवटचा अर्धा तास दिलेला असतो, त्यामध्ये ईश्वरीने चक्क सिक्सरच मारलेला असतो. त्यामुळे तिला पूर्ण कॉन्फिडंट असते की जे काही तिने केलं आहे हे अगदी सुंदर केलं आहे आणि सगळ्यांना ते खूप आवडलं असणार असं तिला आता वाटत असतं. आणि ती अर्णवकडे त्याच रागाने आता बघत असते आणि अर्णव देखील तिला टफ लुक्स देत असतो. तर बाकीचे क्लायंट्स या सगळ्या त्यांच्या केलेल्या स्वागतामुळे खूपच इम्प्रेस झालेले असतात. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते की सर, तुम्ही पण तुमचं काहीतरी स्पीच देणार होतात ना? नाही म्हणजे हे जे सगळं काही तुम्ही या प्रेझेंटेशनच्या रिलेटेड जे स्पीच तयार केलं आहे ते स्पीच तुम्हाला बोलायचं असेलच ना? जा मग स्टेजवर आता आणि तुम्हाला जे स्पीच बोलायचं आहे ते तुम्ही बोलून घ्या. माझं तर जे सांगायचं होतं ते सांगून झालं आहे, आता तुम्हाला स्पीच द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. असं म्हटल्यावर आता ईश्वरी ही त्याच्यावर खूपच चिडून अगदी रागाने त्याला हे सगळं बोलत असते. आणि ईश्वरी ज्या ॲटिट्यूडमध्ये हे सगळं बोलते तो पाहून आता अर्णवला देखील तिचा खूप राग येत असतो. आणि अर्णव हा सगळ्या क्लायंटसमोरच ईश्वरीवर अगदी टफ लुक्स देत असतो आणि ते क्लायंट्स त्यांच्याकडे बघतच राहतात. त्यानंतर मग आता त्या क्लायंट वगैरे सगळेजण खुश असतात आणि अर्णव हा स्टेजवर जातो आणि तो म्हणतो की ॲक्च्युली आम्ही हे जे काही प्रेझेंटेशन दिलेलं आहे ना, ते प्रेझेंटेशन तुम्हाला आवडलं असेलच. आय होप सो. कारण आमचं हे जे प्रेझेंटेशन होतं ते अगदी वेगळ्या प्रकारे करण्यात आलं होतं. परंतु असं म्हटल्यावर आता एक त्यातली फॉरेनची क्लायंट म्हणते की एक मिनिट मिस्टर AR, दिस प्रेझेंटेशन इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल आणि हे प्रेझेंटेशन आम्हाला पण खूप आवडलेलं आहे. त्यामुळे आता हे प्रेझेंटेशन इतकं सुंदर गॉर्जियस आहे की आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आहे की हे डील फायनल करायचंच आहे आम्हाला. लेट्स फायनल दिस डील असं म्हणून आता त्या सगळ्या फॉरेनचे क्लायंट्स हे अर्णवला सांगतात आणि अर्णवला त्यांच्या या वाक्यामुळे आता मोठा धक्का बसलेला असतो आणि तो त्यांच्याकडे बघतच राहतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की सर, पाहिलंत ना, तुम्हाला असं वाटत होतं की मी काहीच करू शकणार नाही, परंतु मी हे डील आता तुम्हाला मिळून दाखवलेलं आहे आणि हे डील आपण लवकरात लवकर जिंकलं आहे देखील. असं म्हटल्यावर आता ती म्हणते की तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही मला जे चॅलेंज दिलं ते पूर्ण केलं आहे मी सर आणि आपण ही डील जिंकलो आहे. त्यांना प्रेझेंटेशन आवडलेलं आहे. त्यावेळेला मग आता अर्णव हा अगदी रागानेच बोलतो की एक मिनिट ईश्वरी, प्रेझेंटेशन त्यांना आवडले असं ते म्हणाले आहेत, परंतु हे प्रेझेंटेशन मला आवडलेलं नाही आहे असं आता ईश्वरीला तो बोलतो. त्यावेळेला ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर आता या सगळ्या गोष्टींमध्ये ईश्वरी नेमकं काय करणार आणि अर्णव तिला पोलिसांच्या ताब्यात देणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.